नमस्कार. माझे नाव आलुदत्त ऋषिकेश गौड. माझे शाळेचं नाव दोषणा सुरेद शिशु मंदिर उदरपागा. मी आज तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींची गोष्ट सांगणार आहे. माझा मराठी बोल गौतके परी अमृतातही पैजा जिंके, अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी एक गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्यांनी दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. त्यांनी ते दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे 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 इकडे. सणासच पडगणार आहे तू, भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ, असे म्हणून जोईमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. तक्रमतमंतांनी ते झोळी तोडली आणि म्हणाला, अरे थांब, ह्या भाकऱ्या पण घेऊन जा. कसं काय रे, असं डोळ्याफाळून काय बघतेस? चल भिक्षा मागतोय. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गोबऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईंनी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजबात लावली. ही मूर्ती तेवढी तिच्या आईबाबांची आठवण त्यांनी रामरक्षा म्हणू लागली. तेवढ्यात तिला चाहूल आली की आपल्या ज्ञानेदादा आला. मी पटकन तिची रामरक्षा ओळखली आणि आपल्या भावंडांसाठी पानं मांडली. निवृत्ती आणि सोपान घेऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे हे काय, दोघेच कसे? ज्ञानेदादा कुठे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मीच बोलून आणते त्याला. असं म्हणून मुक्ता उठून कपटात गेली. हे कपट म्हणजे त्या ज्ञानेदादाची एकांत जागा. गवळत तो लहर जाऊन बसायचा. अगं बाई, दादाची जोई तरी तेच दिसते. या जोईत माती आणि शेणाच्या गोबऱ्या कोणा दुष्टानं बरं केला असेल, म्हणूनच ज्ञानेदादा रुसून बसलाय. ए ज्ञानेदादा, ताटी उघडणारे ज्ञानेदादा, ऐकलेस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साया प्राजजनांचा. विश्वरागे झाले वंदी, संती सुखे वावे पाडी. शब्दशस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वप्रब्रह्मा डोळा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानेदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी, हे तूच सांगतोस ना? आणि आज स्वतःच रागून बसलाय. अरे तिकडे शेत उगवतो, तिकडे तळ असायचेच. जिकडे फुले फुलतात तिकडे काठी पाहायचेच. तिकडे केवडा फुलतो तिकडे नाग निघायचेच. असं रे काय दादा, सारं जोगदरागीसारखं दहाकदार. त्यांनी आपण सत्याने मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दाताडी जीभ चावली त्यांनी काही बत्तीशी तोडतं काय? अरे ह्या डुमट लोकांसारे सारे जगा वाट काढू सईचं. तुम्हा संत मंडळीला खूप मोठी जबाबदारी आहे. अरे विश्वाला चालायला हवं, हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानेदादा तुला? एकदम लेडी मी ज्ञानेदादा, पाय दुखले रे माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का रे? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जे पार प्रेम करणाऱ्या लोकांसाठी दारुगड, अंधारात त्रास पडणाऱ्या समाजासाठी दारुगड, ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारुगड, हे समर्थ दाखवण्यासाठी दारुगड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणकारात भाग घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वर खरवून जागे झाले. मुक्ताईंनी ते जेष्ठतीर पसरलेला शेणाचा काळोख दूर केला. त्याने धावतून दार उघडले. त्या दारात उभ्या असलेल्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करती झालीस. तू मला संतांच्या ठळेसने उघडांची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्वकल्याणच्या काळात भाग घ्यायचा आहे. खरं मुक्ताईंनी तर प्रत्येक जण आद्यान्मक असे केले, ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणे मागूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि
पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाप्नुयात्. धन्यवाद.